विद्यार्थ्यांनो, आपण मागच्या भागात व्यक्तिमत्वाचे मापन कसं करतात याच्या महत्त्वाच्या प्रमुख 3 पद्धती पाहत होतो. त्यापैकी आपण वर्तन विश्लेषण ही पद्धत अभ्यासलेली आहे. वर्तन विश्लेषण पद्धतीमध्ये आपण असा अभ्यास केला की वर्तन विश्लेषण करताना किंवा वर्तन विश्लेषणाद्वारा व्यक्तीचं व्यक्तिमत्व मोजताना मापताना मुलाखत पद्धतीचा आणि निरीक्षण पद्धतीचा वापर करता येतो. मग मुलाखत पद्धतीचे सुद्धा आपण 2 प्रकार पाहिले होते. एक रचित मुलाखत आणि दुसरा अरचित मुलाखत. त्यानंतर आपण निरीक्षण पद्धत अभ्यासली आणि यावरून आपल्या असं लक्षात आलं की व्यक्तीच्या वर्तनाचं विश्लेषण करायचं असेल आणि व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचं मापन करायचं असेल तर वर्तन विश्लेषणासाठी मुलाखत घेऊन आणि व्यक्तीचं निरीक्षण करून आपणाला व्यक्तिमत्वाचं मापन करता येतं आणि त्यानुसार आपण प्रत्येक गोष्ट मागच्या भागात अभ्यासलेली आहे. मी परवाच्या तासाला असं म्हटलं होतं की व्यक्तिमत्व मापनाचे एकूण 3 प्रकार पडतात आणि त्यामध्ये मी तुम्हाला असंही सांगितलं होतं की पहिला प्रकार जो आहे तो म्हणजे वर्तन विश्लेषण, दुसरा प्रकार म्हणजे स्ववृत्त तंत्र आणि तिसरा प्रकार म्हणजे प्रक्षेपण तंत्र. मागच्या भागात आपण फक्त एक भाग अभ्यासलेला होता ज्याचं नाव होतं वर्तन विश्लेषण, की वर्तनाचं विश्लेषण मुलाखतीद्वारा आणि निरीक्षणाद्वारा करून व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचं मापन करता येतं असं व्यक्तिमत्व मापन तंत्र आपण अभ्यासलं होतं. आज आपण दुसरं तंत्र अभ्यासणार आहोत विद्यार्थ्यांनो आणि त्याचं नाव आहे स्ववृत्त तंत्र. आता दुसरा टप्पा खूप महत्त्वाचा आहे. अर्थात आपणाला याही पद्धतीनं व्यक्तीच्या व्यक्तिमत्व मापन करता येऊ शकतं. बघा, स्ववृत्त तंत्र म्हणजे काय हे आधी आपणाला पाहावं लागेल आणि मग आपण त्याची थोडक्यात छोटीशी व्याख्या पाहूयात आणि छानपैकी स्ववृत्त तंत्रानुसार आपल्याला कसं व्यक्तीचं व्यक्तिमत्व मोजता येतं हे अभ्यासता येईल. स्ववृत्त, स्व म्हणजे स्वतः म्हणजे सेल्फ, वृत्त म्हणजे काय, माहिती, स्वतःची माहिती देण्याचं तंत्र. इंग्लिशमध्ये काय म्हणूया त्याला, सेल्फ रिपोर्ट टेक्निक. तंत्र म्हणजे काय, टेक्निक, बरोबर. म्हणून स्ववृत्त तंत्र. आता हे स्ववृत्त तंत्र इथे काय होतं पहा, जेव्हा व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचं मापन करायचं असतं तेव्हा व्यक्ती स्वतःची माहिती देत असते. म्हणजे स्ववृत्त तंत्रामध्ये व्यक्ती स्वतःबद्दल माहिती देते. बघा, तिच्याकडे क्वेश्चन पेपर येतो आणि ती माहिती ती स्वतः देते. थोडक्यात व्यक्तीने स्वतःबद्दल पुरवलेल्या माहितीच्या आधारे तिच्या व्यक्तिमत्वाचं मापन करण्याच्या या तंत्राला स्ववृत्त तंत्र म्हणतात. मी काय म्हटलं, नीट पुन्हा एकदा ऐका. व्यक्तीने स्वतःबद्दल पुरवलेल्या माहितीच्या आधारे तिच्या व्यक्तिमत्वाचं मापन करण्याच्या तंत्राला स्ववृत्त तंत्र म्हणतात. आता पहा, मागच्या आपण वर्तन विश्लेषण पाहिलं तेव्हा तुमच्याही लक्षात आलं पाहिजे की आपली मुलाखत घेऊन आपलं निरीक्षण करून कोणीतरी आपली मुलाखत घेऊन आपलं व्यक्तिमत्व मोजलं जातं. पण इथे आपण जी काही उत्तरं देणार आहोत ती स्वतः देणार आहोत आणि म्हणून स्वतःबद्दल पुरवलेल्या माहितीच्या आधारे तिच्या व्यक्तिमत्वाचं मापन करण्याच्या या तंत्राला स्ववृत्त तंत्र असं म्हणतात. मग स्ववृत्त तंत्र किंवा स्ववृत्त शोधिकेद्वारा व्यक्ती स्ववृत्त शोधिकेतील प्रश्न किंवा विधानं यांना स्वतःच प्रतिक्रिया देते, स्वतःविषयीची माहिती स्वतःच पुरवते आणि त्यानुसार ते वृत्त देते, स्वतःचं वृत्त देते, स्वतःची माहिती देते. म्हणून त्याला स्ववृत्त तंत्र असं म्हटलं जातं. मग
स्ववृत्त शोधिकेद्वारा व्यक्ती स्वतःचं वृत्त, शोधिकेतील विधाने यांना स्वतःच्या प्रतिक्रिया देऊन स्वतःविषयी माहिती पुरवते. मग अशा वेगवेगळ्या चाचण्या आपल्याला इथे पुस्तकांमध्ये दिलेल्या आहेत. पहिली चाचणी आहे मिनेसोटा बहुअवस्था व्यक्तिमत्व शोधिका. त्याला MMPI टेस्ट असं नाव आहे इंग्लिशमधून. तर दुसरी कॅटलची आहे चाचणी, की कॅटल यांची 16 व्यक्तिमत्व घटक 16PF पर्सनॅलिटी फॅक्टर्स असं त्याला आपण म्हणूयात. आणि मेयर ब्रिज टॉप इंडिकेटर MBTI ही एक टेस्ट उपलब्ध आहे. आणि हायस्कूल व्यक्तिमत्व शोधिका HSPQ अशा वेगवेगळ्या म्हणजे स्ववृत्त चाचण्या आहेत, शोधिका आहेत आणि त्यानुसार आपण आपलं व्यक्तिमत्व मोजू शकतो हे लक्षात घ्या. आता पहा मुलांनो, तुम्हाला फक्त तुमच्या बुक्समध्ये स्ववृत्त तंत्राची एवढीच माहिती दिली आहे. काय माहिती दिली आहे? की स्ववृत्त शोधिकेद्वारा व्यक्ती स्वतःची प्रश्न पाहते. म्हणजे इथे इमॅजिन करा की तुमच्यासमोर एक व्यक्तिमत्व चाचणी दिलेली आहे आणि त्या चाचणीची उत्तरं तुम्हाला स्वतः लिहायची आहेत, बरोबर. मग ती कशी असणार साधारणपणे? आता तुम्हाला वाक्य दिलेली असतात आणि ती वाक्य तुम्ही मस्तपैकी वाचायची आणि त्याची उत्तरं तुम्ही द्यायची असतात. हो असेल तर हो, नाही असेल तर नाही. वेगवेगळ्या प्रकारानं तुम्हाला ही उत्तर, खरं असेल तर खरं, खोटं असेल तर खोटं, सांगता येत नाही, अशा पर्यायाने तुम्हाला ती उत्तर देता येऊ शकतात. आणि मग त्यानुसार म्हणजे प्रत्येक उत्तर देताना प्रत्येक कार्डवरचं जे विधान आहे ते विधान तुम्ही वाचायचं आणि ते विधान वाचून झाल्यानंतर खरं, खोटं किंवा सांगता येत नाही अशा 3 प्रकारात तुम्हाला वर्गीकरण करायचं असतं. आणि मग जसं ते वर्गीकरण करून म्हणजे तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवून झाल्यानंतर तुमची म्हणजे एक प्रशिक्षित व्यक्तीने ती टेस्ट घेऊन त्याच्यावरती मोजमाप केलं जातं किंवा तुम्ही नेमकं तुमचं व्यक्तिमत्व काय आहे हे मोजलं जातं. आता त्याबाबत थोडासा बारकाईने अभ्यास करूयात. तुमच्या लक्षात आलं की काहीतरी हे तरी लक्षात आलं की आपल्याकडे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या चाचण्या आहेत, जसं की मी आत्ता तुम्हाला वाचून दाखवलं. पहिली चाचणीचा आता आपण अभ्यास करूयात. म्हणजे एक फॉर एक्झाम्पल, तुम्हाला पुस्तकात नाही आहे पण मी तुम्हाला सांगते की बाबा स्ववृत्ततंत्र कशी असते टेस्ट ही दिल्यानंतर आता आपण म्हणतो की टेस्ट आपल्याकडे दिली जाते आणि आपण ती उत्तरं लिहायची असतात. म्हणजे आपली माहिती आपण द्यायची. हे वाक्य वाचून मला काय वाटलं, हे वाक्य खरं आहे खोटं आहे का मला सांगताच येत नाही, जे काही असेल ते मी माझं लिहिणार आहे. म्हणजे माझं व्यक्तिमत्व मोजायचं तर टेस्ट पण मी सोडवणार आहे आणि त्यातले सगळे जे काही प्रश्नांची उत्तरं आहेत ती माझ्या मनाची म्हणजे माझ्या स्वतःची असणार आहेत. मी ती स्वतः माहिती देणार आहे. म्हणून तर ते स्ववृत्ततंत्र आहे. म्हणून तर मी म्हटलं ना, व्यक्तीने स्वतःबद्दल पुरवलेल्या माहितीच्या आधारे तिच्या व्यक्तिमत्वाचं मापन करण्यासाठी किंवा करण्याच्या या तंत्राला स्ववृत्ततंत्र असं म्हटलं जातं. मग या व्यक्तिमत्व मापनाच्या स्ववृत्त मापन पद्धतीमध्ये व्यक्ती स्वतःच्या व्यक्तिमत्वाविषयी माहितीचं निवेदन करते. यासाठी विविध व्यक्तिमत्व चाचण्या उपलब्ध आहेत, त्या वापरल्या जातात. चाचण्यातील विधानांना व्यक्ती स्वतः प्रतिक्रिया देते आणि या प्रतिक्रियांचं संख्यात्मक पद्धतीनं गुणांकनही केलं जातं. त्यातलीही मी पहिली चाचणी तुम्हाला सांगते, त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की बघा, आपल्याला व्यक्तिमत्व मोजायचं असेल तर ही चाचणी म्हणजे इथे तुम्हाला पुस्तकात 4 चाचण्या दिलेल्या आहेत. त्यापैकी आपण पहिली चाचणी आणि दुसरी चाचणी बघूयात. तर पहिली चाचणी कोणती आहे? मिनेसोटा बहुअवस्था व्यक्तिमत्व शोधिका. हे मिनेसोटा नाव आहे, बरोबर. मिनेसोटा बहुअवस्था व्यक्तिमत्व शोधिका MMPI टेस्ट. आता ही MMPI टेस्ट काय आहे? म्हणजे मिनेसोटा मल्टीफॅजिक पर्सनॅलिटी इन्व्हेंटरी म्हणून तिला काय म्हणायचं? MMPI टेस्ट, बरोबर. ही टेस्ट हाथवे आणि मॅकक्लिनले नावाच्या मानसशास्त्रज्ञांनी ही चाचणी तयार केली. आता या चाचणीमध्ये काय होतं ते बघा नीट, बरोबर. आता आपण स्ववृत्त चाचणी पाहतोय. हे उदाहरण देते या मुलांना तुम्हाला
मग ही चाचणी कशी असू शकते, जसं तुम्हाला इथे नाव दिलेलं आहे पुस्तकामध्ये, म्हणून तिचं तुम्हाला मी विस्तृत स्वरूपामध्ये माहिती सांगते. ही मिनेसोटा बहुअवस्था व्यक्तिमत्व शोधिका चाचणी किंवा MMPI, मी तुम्हाला इंग्लिशमध्ये पण शब्द सांगितला आहे, मिनेसोटा मल्टीफॅजिक पर्सनॅलिटी इन्व्हेंटरी. आत्ता बघा काय होतं की बऱ्याच वेळा वापरले जाणारे व आत्मनिवेदनाच्या माध्यमातून व्यक्तिमत्वाचे मापन करणारे हे एक महत्त्वाचं साधन म्हणून मानलं जातं. ही चाचणी हॅथवे आणि मॅकक्लिनले या मानसशास्त्रज्ञांनी तयार केलेली आहे असं मी तुम्हाला म्हटलं, बरोबर. विशिष्ट प्रकारच्या, बघा मी काय म्हणते, मानसिक समस्या असणारे लोक आणि समस्या नसणारे लोक, मानसिक समस्या असणारे आणि नसणारे लोक यामध्ये फरक करण्यासाठी या चाचणीचा प्रामुख्याने वापर करण्यात आला किंवा मूलतः ती तशी तयार करण्यात आली. मग या चाचणीत साधारणपणे 567 घटक किंवा विधाने दिलेली आहेत. किती विधाने? 567 विधाने. आता हे विधान ज्याचं व्यक्तिमत्व मोजायचं आहे त्याच्याकडे ही टेस्ट दिली जाते, बरोबर. मग विधान त्या व्यक्तीनं वाचायचं आणि त्या विधानांना, हे विधान त्यांना जर खरं वाटलं असेल तर खरं लिहायचं, त्यांना जर खोटं वाटत असेल तर खोटं लिहायचं, त्यांना जर सांगता येत नाही हा पर्याय उपयुक्त असेल तर तो लिहायचा. म्हणजे खरे खोटे सांगता येत नाही यापैकी कोणताही एक पर्याय ते चूज करू शकतात, निवडू शकतात, बरोबर. म्हणजे एका वेळी किती विधानं आहेत मिनेसोटा चाचणीमध्ये? 567 विधाने, बरोबर. मग ती 567 विधाने, त्यापैकी पहिलं विधान वाचायचं आणि ते आपणाला काय वाटतंय या प्रकारची उत्तरं द्यायची. मग उत्तरे देताना प्रत्येक कार्डवरील विधान वाचून ते कार्ड खरं आहे की खोटं आहे की सांगता येत नाही या 3 प्रकारात वर्गीकरण करायचं असतं. ठराविक प्रकारच्या परिस्थितीत माणूस सामान्यपणे कसे वर्तन करेल याला अनुसरून ही विधानं तयार केलेली असतात आणि त्यामुळं चाचणीतील विधानं सर्व स्तरांवरील घटकांवर असतात. फॉर एक्झाम्पल, कशी उदाहरणं असतात? मी स्वतःला टाकाऊ समजतो. आता मी स्वतः उत्तर देणार आहे, मग जर माझ्या बाबतीत हे खरं असेल तर मी पुढे काय करणार? खरे. माझ्या बाबतीत तर हे खोटं असेल, मी स्वतःला टाकाऊ समजतोय, मला खोटं वाटतं आहे तर मी खोटे लिहिणार. माझ्या बाबतीत मी जर कन्फ्यूज असेल की मला काही सांगता येत नाही खरं आहे की खोटं आहे तर मी सांगता येत नाही असं उत्तर लिहिणार, बरोबर. मी स्वतःला टाकाऊ समजतो. नेक्स्ट असं दुसरं वाक्य बघा. मी 567 वाक्य म्हटले, उदाहरणार्थ 3-4 वाक्य सांगणार आहे तुम्हाला. लोकांनी आपली स्वप्ने समजून घ्यावीत. दुसऱ्यांवर छाप टाकण्यासाठी खोटे उत्तरे देणाऱ्यांचा फोलपणा उघडच व्हायला हवा. अशी विधानं दिलेली असतात. फॉर एक्झाम्पल म्हणून सांगते तुम्हाला, अशी 567 विधाने असतात. प्रत्येक विधान वाचायचं आणि त्यातला एक पर्याय चूज करायचा, खरे खोटे सांगता येत नाही, आणि त्यानुसार विधानांची जाणीवपूर्वक योजना केलेली असते. मुद्दामून जाणीवपूर्वक म्हटले ना, मग तसेच विधानं तिथे दिलेले असतात. आणि मग या चाचणीवरून व्यक्तीची शारीरिक तक्रार आहे का, लैंगिक समस्या आहे का, मानसिक विकृती आहे का, अवास्तव भीती आहे का, व्यावसायिक समायोजन करू शकतात की नाही करू शकत, कौटुंबिक शैक्षणिक समस्या, वैवाहिक जीवन इत्यादी बाबतीत आपणाला सहजरित्या अनुमान काढता येऊ शकतं. म्हणजे नेमकी व्यक्तीचं व्यक्तिमत्व कसं आहे हे या उत्तरावरून आपल्याला सांगता येतं. आता तुमच्या चांगलं लक्षात आलं असेल की येस, अशी एक प्रश्नपत्रिका आपल्याला सोडवायला दिली जाते. सूचनेनुसार, प्रश्नपत्रिकेतल्या सूचनेनुसार आपल्याला उत्तरं सोडवायला दिली जातात. म्हणजे माहिती कोण भरतं रे? आपली आपणच, बरोबर. मी जसं उदाहरण तुम्हाला सांगते, मी स्वतःला टाकाऊ समजतो. तुम्हीच लिहिणार आहात ना, खरं आहे खोटं आहे किंवा या सांगता येणार नाही. ही कुठली चाचणी मी तुम्हाला आत्ता सांगितली. फॉर एक्झाम्पल, मिनेसोटा बहुअवस्था व्यक्तिमत्व शोधिका MMPI टेस्ट, अशी तुम्हाला मी ही चाचणी सांगितली. थोडक्यात काय मुलांनो, की अशी चाचणी तुम्हाला दिली जाते आणि मग ती चाचणी दिल्यानंतर तुम्ही तुमची माहिती तिथे स्वतःच भरायची असते. त्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही स्वतः द्यायची असतात. म्हणजे सेल्फ रिपोर्ट करायचा असतो, स्वतःचा रिपोर्ट करायचा असतो, स्ववृत्त सांगायचं असतं
त्या टेक्निकला स्ववृत्ततंत्र असं म्हटलं जातं. आता हे एक मी तुम्हाला इथे पुस्तकात दिलं आहे म्हणून एक उदाहरण सांगितलं, बरोबर. पण माझ्या म्हणजे आणखीन तुम्हाला जादाची माहिती म्हणून सांगते की इथे जे प्रश्न असतात ना, ते प्रश्नसुद्धा खूप महत्त्वाचे असतात. म्हणजे त्या प्रश्नावली पण खूप महत्त्वाच्या असतात की मानसशास्त्रात व्यक्तिमत्वाचं मापन करण्यासाठी अनेक प्रकारच्या प्रश्नावल्यासुद्धा उपलब्ध आहेत. मग या प्रश्नावल्या छापील स्वरूपात पण असतात किंवा म्हणजे छापील स्वरूपात प्रश्न आणि विधाने दिलेले असतात. त्यांची प्रयुक्ताने दिलेली उत्तरंही शाब्दिक स्वरूपात असतात. थोडक्यात प्रश्नावली व्यक्तिमत्व मापनाची शाब्दिक चाचणीच असते. मग प्रश्नावली म्हणजे काय, तर ज्या प्रश्नांची उत्तरे निवेदकानं स्वतःच्या संदर्भात द्यायची असतात अशा प्रश्नांची एक यादी म्हणजे काय आहे, प्रश्नावली आहे. आणि अर्थात अशी यादी वुडवर्थनं चांगली तयार केली की जिचा पहिल्या महायुद्धाच्या वेळी विशेषतः भावनिक अस्थिरतेचं मापन करण्यासाठी ही प्रश्नावली वापरली गेली. प्रश्नावली म्हणजे कुठल्याही प्रकारची प्रश्नावली असू द्यात, तर 2 प्रकारानं प्रश्नावलीचे भाग पडतात. एक म्हणजे बंद प्रश्न किंवा बंदिस्त प्रश्न आणि दुसरे म्हणजे खुली प्रश्नपत्रिका. आता एक हा जनरलचा भाग सांगते तुम्हाला मुलांनो, मी तुमचा डीपमध्ये चाललो आहे आपण, पण तुम्हाला माहिती असावं म्हणून सांगते, बाकी काही नाही आहे. तर बंदिस्त प्रश्नांमध्ये म्हणजे प्रश्नावलीत उत्तरांसाठी मोजके पर्याय दिलेले असतात आणि तेवढंच तुम्हाला लिहायला लागतं. विशिष्ट म्हणजे पर्याय व्यक्तीला विशिष्ट खुणेने निर्देशायचा असतो की म्हणजे काय, खरं आहे की खोटं आहे. एकच खरं तर लिहायचं तर खोटं लिहायचं, होय तर लिहायचं नाही तर नाही तर लिहायचं. याच्यापेक्षा ऑप्शन तुम्हाला जास्त दिले जात नाही, म्हणून त्याला बंदिस्त प्रश्न म्हणायचं. तुम्हाला किती जरी काही वाटलं त्या प्रश्नांसंबंधात तर तुम्हाला बोलायला किंवा लिहायला चान्स नसतो. तसं खुल्या प्रश्नांचं वेगळं असतं. खुल्या प्रश्नांमध्ये काय की प्रश्नावलीत व्यक्तीच्या इच्छेनुसार कमी अधिक वाक्यांमध्ये तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर छानपैकी देऊ शकता. फॉर एक्झाम्पल, स्त्रियांची माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात म्हणजे स्त्रियांनी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात नोकरी करण्याबाबत तुमचं काय मत आहे, तर तुम्ही मोठ्याच्या मोठं लांबडं उत्तर देऊ शकतात. थोडंसं देऊ शकता, मोठ्याच्या मोठं उत्तर देऊ शकता. आणखीन एखादं उदाहरण घेऊयात. सध्याच्या चित्रपटामध्ये दाखवल्या जाणाऱ्या हिंसक दृश्यांबद्दल तुम्हाला काय वाटतं, म्हणजे मारामारी डॅशिंग असलीच पाहिजे की नको असली पाहिजे, असली तर का, आणि त्याचा फायदा होतो की तोटा होतो. आता तुम्ही तुमच्या पद्धतीने सांगणार, कारण तुमचं व्यक्तिमत्व कसं आहे. एखादा खूप डॅशिंग असेल ते इट्स ओके, त्याला वाटेल की येस हे असलं पाहिजे. एखादा खूप भीतर असेल तर नको रे बाबा असं पण वाटू शकतं. म्हणजे तुमचं व्यक्तिमत्व अर्थात त्या तुमच्यावर दिलेल्या उत्तरांवरून शोधलं जातं. आणि म्हणून अशा प्रश्नावली कशा असतात, बंद आणि खुल्या स्वरूपाच्या सुद्धा असू शकतात. थोडक्यात काय की अशी ही म्हणजे मिनेसोटा प्रश्नपत्रिका आहे. तिचा आता खरं तर आपण अभ्यास करत होतो, पण जनरलचा भाग म्हणून तुम्हाला मी प्रश्नावली कशी असते हे सांगितलं. पण इथे आपल्याला प्रश्नावली बंद स्वरूपाची आहे मिनेसोटामध्ये, की जिथे फक्त 3 पर्याय दिलेले आहेत, खरे खोटे आणि सांगता येत नाही. आणि त्यानुसार तुमच्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व मापन हे छानपैकी करता येऊ शकतं, हेही लक्षात घ्या, बरोबर आहे ना. दुसरं उदाहरण दिले पहा, कॅटलची 16 व्यक्तिमत्व घटक किंवा 16 PF चाचणी असं तुम्हाला तिथे दिलेलं आहे. रेमंड कॅटल नाव आहे बघा, नुसतं कॅटल नका लक्षात ठेवू, पण आपण इथे कॅटल जरी पुस्तकात दिलं तरी आपण लक्षात ठेवायचं रेमंड कॅटल. तर ह्यानं 1949च्या संशोधनाच्या आधारे 16 PF ही प्रश्नावली तयार केली. आता प्रश्नावली आपल्याला कळालेली आहे. या म्हणजे प्रश्नावलीत मापन केले जाणारे 16 व्यक्तिमत्वाचे घटक किंवा व्यक्तिमत्वाच्या मिती किंवा बाजू त्यानं इथे आपल्याला सांगितलेले आहेत. आणि अर्थात ते 16 घटक आपल्याला इथे छानपैकी त्यानं समजून दिलेले आहेत. आणि एक म्हणजे अभ्यासाचा आणि जनरल नॉलेजचा भाग म्हणून आपण तो बघूयात. ते कॅटलचे जे 16 घटक आहेत ते घटक त्यानं म्हणजे अशा प्रकारची व्यक्तिमत्व असू शकतं असं सांगितलं आहे. म्हणजे एक पहिली बाजू सांगितली, त्याला विरुद्ध बाजू सांगितली. तर ते 16 घटक एकदा बघून टाकूयात आपण. तुम्हाला परीक्षेत लिहायची गरज नाही, तुम्ही फक्त काय लिहायचं हे मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे, ठीक आहे. कॅटलची आपण फक्त फॉर एक्झाम्पल घेतो की इथे कसं असतं ते म्हणजे प्रश्नावली कशी असते ते, बरोबर. तर कॅटलची 16 PF हा जो घटक आहे ते कुठले घटक त्याने सांगितलेत,
तर काही व्यक्तीचं व्यक्तिमत्व हे कमी बुद्धिमान असतं, तर काहींचं जास्त बुद्धिमान. काही व्यक्ती लीन असतात, तर काही व्यक्ती वर्चस्वी असतात. काही व्यक्ती आपमतलबी, तर विरुद्ध बाजूची व्यक्ती सदसद विवेक बुद्धी. काही कणखर मनाच्या, तर विरुद्ध संवेदनशील. भिडस्त मनाच्या, तर विरुद्ध बहिर्मुखी. भावना वेगशील, तर विरुद्ध भावनिकदृष्ट्या स्थिर. गंभीर, तर खुशाल चेंडू. भित्रा, तर साहसी. इतरांबद्दल विश्वास असणारा, तर दुसरा विरुद्ध बाजू कशी असू शकते, संयमी. काही माणसं व्यवहारी असतात, तर काही माणसं कल्पक असतात. काही माणसं मोकळ्या मनाची असतात, तर काही माणसं धूर्त असतात. काही माणसं आत्मचिंतित, तर काही साशंक. काही परंपरावादी, तर काही प्रयोगवादी. काही समूहावलंबी, तर काही आत्मनिर्भर. काही असंयमी, तर काही संयमी. आणि काही विश्रांत, तर काही तणावपूर्ण. म्हणजे अशा प्रकारचे 16 घटक व्यक्तीमध्ये असू शकतात आणि त्यानुसार त्यांचं व्यक्तिमत्व असतं, असं रेमंड कॅटलने 16 व्यक्तिमत्व PF 16 PF म्हणजे 16 PF हे समजून सांगितलेलं आहे. थोडक्यात काय आपण पाहतो की स्ववृत्त तंत्र, स्वतःची माहिती काय करायची आहे, स्वतः द्यायची. बरोबर. ती कशाच्या आधारे द्यायची, तर या प्रश्नावलींच्या आधारे द्यायची. तर मग या प्रश्नावली कोणकोणत्या आहेत, तर मिनेसोटा आणि कॅटलची, त्याच्यानंतर मेयरब्रिज टॉप इंडिकेटर आणि हायस्कूल व्यक्तिमत्व शोधिका इत्यादी स्ववृत्त शोधिकांची उदाहरणे आपल्याला इथे पाहायची आहेत, म्हणजे आपण पाहिली आहेत. बरोबर. अशा पद्धतीने आपण दुसरा भाग बघितला आहे, स्ववृत्त तंत्र. बघा, आणि आता तुमच्या लक्षात आलं की इथे आपणच आपली माहिती भरतो, पर्याय चूज करतो, पर्याय निवडतो आणि दिलेल्या तुम्ही पर्यायावरून तुमचे जे परीक्षक आहेत ते तुमचं व्यक्तिमत्व काय करतात, मोजतात. पण माहिती मात्र कुणाला भरावी लागते, तुम्हाला स्वतःला भरावी लागते. तर असा एक नमुना कृती नंबर 8 तुम्हाला दिलेला आहे, पहा. आणि मग तिथं तुम्हाला 5 कॉलम दिलेले आहेत. जसं मी आत्ता मिनेसोटामध्ये 3 कॉलम सांगितले होते, 3 पर्याय सांगितले, खरे खोटे आणि सांगता येत नाही. तसे इथे 5 पर्याय दिले आहेत. पूर्णतः सहमत, काही प्रमाणात असहमत, सांगता येत नाही, पूर्ण प्रमाणात, काही प्रमाणात असहमत, खरं तर सहमत असायला हवेत, आणि पूर्णतः सहमत. तर मी हसत खेळत आयुष्य जगणार आहे. आता या कोणत्या टप्प्यात तुम्ही बसता तिथे गोल राऊंड करायचं आहे. बरोबर. मग त्यानुसार हे सगळा कॉलम भरायचा. बरोबर. असं एक तुम्हाला उदाहरणार्थ कृती नंबर 8 दिलेलं आहे, त्यानुसार तुम्ही ते काम करायला हवं. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात आज आपण फक्त एकच भाग बघितला, तो म्हणजे की स्ववृत्त तंत्र. आणि अशा या स्ववृत्त तंत्रामध्ये कशा प्रश्नावल्या असतात हेही बघितलं. बहुतेक स्ववृत्त तंत्रामध्ये कशा प्रश्नावल्या असतात त्यापैकी 2 उदाहरणं आपण अभ्यासलेली आहेत. तुम्ही नुसती उदाहरणांची नावं जरी टाकलीत तरी हरकत नाही. एवढं लक्षात आलं पाहिजे की स्ववृत्त तंत्र ही स्वतःबद्दल पुरवलेल्या माहितीच्या आधारे त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचं काय केलं जातं, मापन केलं जातं. म्हणजे माहिती तुम्ही पुरवायची आणि मग तुमच्या व्यक्तिमत्वाचं मापन कोणीतरी करणार. ते जे तंत्र वापरलं जातं त्याला स्ववृत्त तंत्र असं म्हटलं जातं. जसं की आपण मिनेसोटाची क्वेश्चन पेपर पाहिली आणि त्यातले मी तुम्हाला उदाहरणं पण सांगितली, ती तुम्ही सोडवून तज्ज्ञ व्यक्तींना दिलेत की तुमचं व्यक्तिमत्व तुम्हाला तुमचं व्यक्तिमत्व सहजपणे गुणांकाच्या साहाय्यानं दिलं जाऊ शकतं. मला लक्षात. तर या पद्धतीनं आपण छानपैकी स्ववृत्त तंत्र भाग अभ्यासलेला आहे. येणाऱ्या पुढच्या भागामध्ये आपण प्रक्षेपण तंत्र अभ्यासणार आहोत, की जो धड्याचा शेवटचा भाग असेल. ठीक आहे. व्यवस्थित वाचा मुलांनो, कारण कमी बघता आहात तुम्ही. एकमेकांना प्रोत्साहन द्या आणि व्हिडिओ ऐका, व्यवस्थित ऐका, पुन्हा पुस्तक वाचा, पुन्हा व्हिडिओ ऐका, आणि मग जर नाही आलं, मला गॅरंटी आहे तुम्हाला सगळं समजणार आहे, पण त्यातूनही नाही समजलं तर नक्की फोन करा आणि प्रश्न विचारा. ठीक आहे. ओके, बाय.